असावरीचा हा पहिलाच बघण्याचा कार्यक्रम. संध्याकाळी अगदी ठरलेल्या वेळेत ते पाहुणे आले. सुरुवातीची औपचारिकता संपली आणि आसावरीची सुजयशी चौकशी झाली. आणि सुजयचे वडील सुजयला म्हणाले, आता तुम्ही दोघे बाहेर जाऊन छान गप्पा मारा, तोपर्यंत आम्ही इथले कांदापोहे संपवतो. त्यांच्या बोलण्याने थोडं हास्य पसरलं आणि कार्यक्रमाचा तणाव हलका झाला. वडिलांचे ऐकून सुजय उठतच होता आणि तितक्यातच आसावरी म्हणाली, मला सगळ्यात आधी सुजयच्या आईशी म्हणजेच विजयाताईंशी बोलायचे. तिचं वाक्य ऐकून विजयताई जरा बावरल्याच. त्यांना काय करावं समजेनाच. तरीही स्वतःला सावरून त्या म्हणाल्या, बोल, काय बोलायचे? त्यावर आसावरी म्हणाली, इथे नको, आपण आतल्या खोलीत जाऊ. मी इथे मनमोकळेपणाने तुम्हाला काही विचारू शकणार नाही आणि तुम्ही पण मोकळेपणाने सांगू शकणार नाही. संकोचलेल्या विजयाताई काय बोलावं ते कळेना. तोपर्यंत आसावरी उठली आणि त्यांच्याकडे पाहतच म्हणाली, चला आपण आतमध्ये जाऊयात. आसावरीच्या बाबांनी आसावरीच्या आईकडे पाहिलं. त्यांनी तिला खुणेने थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत आसावरी विजयाताईंना घेऊन आत गेली. पोरीने लाज काढली घराण्याची, असं पुटपुटतच आजी आणि आई स्वयंपाकघरात निघून गेल्या. आसावरीने विजयाताईंना बसण्यास सांगितलं आणि त्यांच्यासमोर खुर्ची ओढून ती बसली. तिने सांगायला सुरुवात केली तिचं घर, घरातली माणसं, त्यांचा इथला व्यवहार, नातेसंबंधातील घनिष्ठता, घरातील संस्कार, सोवळ ओवळ, येणारे जाणारे पाहुणे आणि या सगळ्यात तिच्या आईचे स्वतःचे असणारे स्थान, महत्त्व. विजयाताईंना हे कळेना की ही मला हे का सांगते. अगं आसावरी, हे प्रत्येक घरात असतं, त्यात नवीन काय? माझ्याही माहेरी हे सगळं होतं. आसावरीने विचारलं, तुमचं लग्न झाल्यानंतर तुमच्या बाबतीत हे सगळं जसंच्या तसं राहिलं का? तुमच्या सोवळ्या ओवळ्याच्या कल्पना किती धारदार आहेत. एखादी गोष्ट घरात झालीच पाहिजे या तुमच्या हट्टाला घरात किती किंमत आहे. मला सांगा, गेल्या किती दिवसांपूर्वी सुजय तुम्हाला अगदी प्रेमभराने भेटलाय आणि तुमच्याशी बोललाय. सुजयच्या बाबांनी तुम्हाला विचारून गेल्या काही दिवसात घरातली कुठली मोठी गोष्ट खरेदी केली आहे का? सुजयच्या आईकडे या प्रश्नाचा न्याय देता येईना अशी उत्तरे नव्हती. पण आसावरी याचा तुझ्या आणि सुजयच्या लग्नाचा काय संबंध? सांगेन, पण आत्ता नाही. तुम्हाला येत्या मंगळवारी वेळ आहे? आसावरी म्हणाली. तर त्या म्हणाल्या, हो, मी घरीच असते. का? विजयाताई, आपण एका कॉफी शॉपमध्ये भेटू. आसावरी, कुठे? कॉफी शॉपमध्ये? कसं शक्य आहे? मी अशी एकटी कुठल्या हॉटेलात गेली नाही कधी आणि आपण दोघींनी असं भेटणं बरोबर दिसत नाही. विजयाताई, न दिसायला काय झालं? या वेळेस या, बघा जमतंय का ते. छान गप्पा मारू, त्यानंतर सुजयशी बोलायचं की नाही ते आपण मिळून ठरवू. आसावरी थोडीशी उत्सुकता, थोडी भीती आणि आसावरीचा बराचसा मोकळा स्वभाव पाहून विजयाताईंनी भेट निश्चित केली. दोघी बाहेर आल्या. सुजयचे आसावरीशी बोलणं, बाबांचं वाक्य पूर्ण होण्याच्या आतच विजयाताईंनी विषय बदलला. निरोप घेतले त्या सुरात म्हणाल्या, छान आहे तुमचं घर. छोटं आहे पण नीटनेटकं आणि प्रसन्न वाटतं. चला, तुमचं खाणं संपलं का निघूया आपण. आसावरीच्या आई कुठे? आसावरीची आई आणि आजी बाहेर येताच विजयाताई पटकन आजींच्या पाया पडल्या. आसावरीने विजयाताई आणि सुजयचे बाबा सुरेशराव यांच्या पाया पडली आणि सेकंडसाठी सुजयसमोर हात केला. क्षणभर गडबडलेल्या सुजयने हात पुढे करून तुटकपणे सेकंड केला देखील ते तिथून निघून गेले. त्यानंतर आजीने आसावरीचा ताबा घेतला. अगं, काय हे नवीन? सगळ्यांदेखत काय त्या बाईला आत घेऊन गेलीस? तू आणि त्या मुलाबरोबर बोलायचं सोडून तिच्याशी काय बोललीस, तेही बंद दाराच्या आड? आसावरीने तिथे जमलेल्या सर्वांनाच सांगितलं. आम्ही दोघी परवा मंगळवारी परत भेटणार आहोत. त्यानंतर काय ते सर्व काही सांगेल. आता काहीही नाही. काय बाई, तुमच्या नवीन पिढीचं नखरं.
असं म्हणून आजी उठली आणि त्याचबरोबर बाकीच्यांनीही आसावरीला एकटं सोडलं. परतीच्या प्रवासात विजयाताई गप्प गप्प होत्या. काय विचारलं त्या आसावरीनं तुला? सुजयनं अगदी उत्सुकतेने विचारलेल्या या प्रश्नावर विशेष काही नाही आणि तुम्हाला सांगून उपयोगही नाही असा प्रतिसाद दिला. विजयाताईंच्या प्रतिसादाला जो रोख होता त्यात पुढच्या सगळ्या प्रश्नांना पूर्णविराम मिळाला. सगळे निशब्द घरी आले आणि आसावरीच्या प्रश्नांनी विजयाताईंच्या मनाचा ताबा घेतला होता. का तिने असं विचारलं असेल? या घरात आल्यापासून खरंच आपल्याला सून म्हणून, पत्नी म्हणून आणि त्याचबरोबर एक आई म्हणून किती महत्त्व मिळालं. माझ्या माहेरच्या मला चांगल्या वाटणाऱ्या किती गोष्टींना, सवयींना या घरात किंमत मिळाली. आदरानं विचारलं गेलं. माझ्या स्वच्छतेच्या सोळ्या ओळ्याच्या कल्पनांना हास्यास्पद ठरवून या घरातल्या कितीतरी कल्पना ज्या मला चुकीच्या वाटत होत्या त्या माझ्यावर लादल्या गेल्या. विजयाताई सैरभैर झाल्या. आसावरीने हे प्रश्न मला का विचारले? मी मंगळवारी नाही भेटले तर काय करेल ती? मला चुकीचं ठरवेल का? त्यांच्या मनात आलेल्या अशा अनेक प्रश्नांना नाही, हो असे समजावत शेवटी त्या घरातून खरेदीसाठी जाते असं सांगून बाहेर पडल्या आणि त्या दोघी भेटल्या. जिथे भेटायचं ठरलं त्या ठिकाणी आसावरी आधीच येऊन थांबली होती. दोघे आत गेल्या. कॉफी शॉपमध्ये बऱ्याचपैकी गर्दी होती. त्यातल्या त्यात बाजूचा टेबल बघून आसावरी बसली. थोड्याशा संकोचलेल्या विजयाताईंनी आजूबाजूला पाहिलं. तिथे त्यांच्या वयाचं कुणीच दिसत नव्हतं. सगळी तरुण पोरपोरी त्या पदर सावरतच बसल्या. आसावरीने कुठलीही प्रस्तावना न करता परवाच्या विषयालाच हात घातला. घर म्हणून स्त्रीचं अस्तित्व, त्याला पुढे करून स्त्रियांच्या भावनांचा जराही विचार न करणं, हे सगळं संपलं पाहिजे. मी ज्या घरात जाईल तिथे माझ्या भावभावनांचा सन्मान मिळाला पाहिजे. एका मुलीला माहेरी जी वागणूक मिळते तशीच वागणूक तिच्या सासरी मिळायला हवी, यावर मी आग्रही आहे. कॉफी आली तशी आसावरी थांबली. टेबलवर आलेल्या कॉफीचा घोट घेत विजयाताई अगदी शांतपणे तिच्याकडे बघत होत्या. काही काळ दोघीही बोलल्या नाही. हातातील कप खाली ठेवत विजयाताई बोलू लागल्या. मी 30-32 वर्षापूर्वी या घरात पाय ठेवला आणि त्यावेळेस सुजयचे बाबा एका बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरकडे साईट इंजिनियर म्हणून काम करत होते. घरात त्यांच्या लग्नाच्या 2 बहिणी आणि माझी सासू होती. त्यांचे वडील म्हणजे माझ्या सासऱ्यांना मी पाहिलेच नाही. माझ्या लग्नाच्या आधीच ते 10 वर्षापूर्वीच गेले. माझ्या माहेरची घरची गरिबी होती. वडील एका प्राथमिक शाळेत शिक्षक, मला 2 बहिणी आणि त्यात मी सगळ्यात मोठी. आईवडिलांनी आशीर्वाद देताना संसार सुखाचा कर असं नाही म्हटलं, तर संसार सावर असं म्हटलं. संसार सावरला की सुख आपोआप मिळतं. यांनी जेव्हा साईट इंजिनियरचं काम पाहता पाहता बिल्डिंग कन्स्ट्रक्शन व्यवसाय करायचं ठरवलं तेव्हा सासऱ्यांचा जुना अनुभव आठवून घरच्यांनी विरोध केला. सुजयच्या बाबांनी माझ्याकडे अगदी आशेनंच पाहिलं. त्यावेळी मी ठामपणे म्हणाले, माझा तुमच्यावर विश्वास आहे. मी घर सावरेन. घरात असलेले किडूकमिडूक सोने नाणे विकून त्यावर मिळालेल्या कर्जातून कन्स्ट्रक्शन व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला घरात बरीच आर्थिक ओढाताण होत होती. त्यामुळे माझ्या सासूबाईची मला बोलणी देखील खावी लागत होती. चांगला नोकरी करत होता, पण हे कन्स्ट्रक्शनचं खूळ हिनेच त्याच्या डोक्यात घुसवले. सुरुवातीला त्याचा कन्स्ट्रक्शन व्यवसायात नीट जम बसत नव्हता. घरात चिडचिड व्हायची. व्यवसायाच्या धावपळीत यांचे संसाराकडे नीटसे लक्ष देखील नसायचं. मुलींच्या लग्नासाठी सासूबाई त्यांच्या मागे लागत होत्या. त्यांची चिडचिड देखील वाढत होती. त्यांची घुसमट लक्षात येत होती. व्यवसाय अगदी बऱ्यापैकी वाढला तर बहिणींना चांगली मोठी स्थळं पाहता येतील असं त्यांचं म्हणणं असायचं. पण त्यावेळी ते शक्य होईल अशी स्थिती देखील नव्हती. सुमतीताईंसाठी म्हणजे त्यांच्या मधल्या बहिणीसाठी मी काही स्थळं पाहू का असं मी विचारल्यावर त्यांनी नाईलाजानेच होकार दिला. 1-2 महिन्यात चांगले स्थळ सांगून आलं. आता प्रश्न होता तो पैशांचा. मुलाला सरकारी नोकरी होती, तरीही मुलाकडच्या लोकांच्या फारशा अपेक्षा नव्हत्या. लग्न साधेपणाने पार पडलं, पण सासूबाई फार आनंदी देखील नव्हत्या.
त्यांची लग्न म्हणून हौसमौज राहिली होती, ही खंत त्या बऱ्याच वेळा बोलून देखील दाखवत होत्या. धाकट्या नंदेने प्रेमविवाह केला आणि त्यावेळेसही सासूबाईंनी बराच गोंधळ घातला. पण सुमतीताईंनी खूप समजवलं, तेव्हा त्या कशातरी शांत झाल्या. पुढे विजयाताई सांगत होत्या, एका आईला आपल्या बाळाच्या जन्माला किती आनंद होतो. एका आईला आपल्या बाळाच्या जन्माचा किती आनंद असतो, पण सुजयच्या जन्माने तो मला मिळालाच नाही, कारण यांचा व्यवसायात जम बसू लागला तसं मीही त्यात लक्ष घालावं असं ठरवलं. सुरुवातीला मला काही जमत नव्हतं, पण हळूहळू जमायला लागलं. मी त्यात बऱ्याचपैकी लक्ष घालू लागले. त्यामुळे पहिल्यापासूनच सुजय कायम सासूबाईंकडे. नातू झाल्यामुळे आनंदी असलेल्या सासूबाईंच्या तक्रारीही कमी झाल्या होत्या. व्यवसायाच्या कक्षा ह्या वाढतच गेल्या. तसं माझं ऑफिसमधील काम वाढलं. त्यामुळे माझं सुजयकडे मुलगा म्हणून, त्याचबरोबर एक आई म्हणून जेवढं लक्ष द्यायला पाहिजे तेवढं देऊ शकले नाही. पण पुढे त्याला कॉलेज कोणतं, त्याने काय शिकावं, याचे सगळे निर्णय त्याच्या बाबांनीच घेतले. त्याचा स्वतःचा व्यवसाय असावा, कंपनी असावी, हे सुद्धा त्या दोघांनी मिळून ठरवलं. विजयाताईंचं बोलणं थांबलं. त्या आसावरीला म्हणाल्या, पण तुला का मी हे सगळं सांगते? ही आपली दुसरीच भेट आहे. आपलं नातं कुठं ठरले? तुम्ही सुजयच्या बाबांसाठी विकलेले दागिने परत कधी मागितले का? सुजयचे बाबा त्यांच्या व्यवसायाच्या निमित्तानं देशभर किंवा काही परदेशात फिरतात. त्यांनी तुम्हाला कधी नेले का? आसावरी प्रश्नांवर प्रश्न विचारत होती आणि त्या तशाच गप्प होत्या. त्यांनी काहीच न बोलता वेटरच्या हातात 500 रुपयाची नोट दिली आणि त्याने आणून दिलेले सर्व सुट्टे पैसे पर्समध्ये ठेवून दिले. आसावरीला ते थोडं विचित्र वाटलं. दोघीही जागच्या उठल्या. औपचारिक निरोप घेतला. निघताना आसावरीला म्हणाल्या, तुझ्या आईला मला भेटायचंय. कधी वेळ असतो त्यांना? फोन करून विचारतेस का? कशाला? ती तर घरीच असते, केव्हाही भेटता येईल. आसावरी, ठीक आहे, मी उद्या दुपारी 3 वाजता तुमच्या घरी येते, विजयाताई म्हणाल्या. आसावरी थोड्या साशंकानेच घरी आली. आईने आपल्या आल्या आल्या तिला विचारलं, काय झालं? आल्या होत्या का त्या? काय म्हणाल्या विजयाताई? आई, मी त्या सुजयला हो म्हणावं की नाही याचाच विचार करते. आसावरी, का? मला तर चांगल्या वाटल्या. तुला त्यांच्या मुलाबद्दल काही कळलं का? आई, ते जाऊ दे, त्या तुला उद्या दुपारी भेटायला येणार आहेत. आसावरी, कशाला? आई, मला काय माहीत? आसावरीच्या आईच्या मनात शंकेने काहूर उठवलं. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे सुजयच्या आई ह्या आसावरीकडे आल्या. थोडी औपचारिकता बाजूला ठेवून विजयाताईंनी आसावरीला आजीला हाक मारायला सांगितलं. त्यांच्या गप्पांमध्ये आजी पण सामील झाल्या. विजयाताईंनी बोलायला सुरुवात केली. आसावरी, तू कधी तुझ्या आजीला विचारलंस का गं, की त्यांचा संसार कसा झाला, का टिकला? तुझ्या आईने तिच्या संसारात किती टोकाच्या तडाजोडी केल्या असतील. हो, पण अशा तडजोडी करत जगण्यात काय अर्थ आहे? आसावरी, काय बोलतेस आसावरी? आजी, अगं, मी तर लग्नाच्या आधीपर्यंत तुझ्या आजोबांना पाहिलंसुद्धा नव्हतं. 18-20 जणांच्या एकत्र कुटुंबात संसार केलाय, पण कधी हे असलं मनात देखील आलं नाही हो. आजी रागावू नका. आजच्या पिढीला नात्यांचे हे बंध, त्यातील निर्जीव प्रेम हे कसं कळणार? हम दो हमारा एक या काळात आपला भाव हा खूप महत्त्वाचा, असं त्या म्हणाल्या. हम दो हमारा एक या आजच्या आपल्या भावासाठी, बहिणींसाठी काही करायचं असतं याचीच माहिती यांना होत नाही. त्यांना इतरांसाठी आपण थोडी तडजोड करावी ही कल्पनाच सहन होणार नाही. सगळ्यात पहिलं हा संसार आहे आणि यातील सर्व नाती त्यातून निर्माण झाली आहेत. हीच गोष्ट ज्यांना लक्षात येत नाही त्यांना त्यातले आपलेपण कसं समजणार? विजयाताईंनी मुद्दामच हात घातला आणि मुद्द्याला म्हणाल्या, आसावरी, तू तुझ्या आईला कधी विचारलंस का की तिला तिच्या संसारात काय स्थान होतं? ती तुझ्या 3 काकांबरोबर छोट्याशा घरात कशी राहिली असेल? मी सांगते, ऐक.
कारण तुला 2 सख्ख्या मावश्या आणि 2 मामा आहेत. मोठं होत असताना सुखाची आणि दुःखाची जी वाटणी अशा नात्यांमध्ये होत जाते, त्यातून माणूस सर्वांगाने विकसित होत जातो. तो एकांगी राहतच नाही. निसर्गतः हे शहाणपण बाईकडे जास्त असतं. म्हणून मी सुजयच्या बाबांच्या संघर्षाच्या काळात योग्य ती साथ देऊ शकली. 4 भाऊ असूनही तुझ्या वडिलांना जो भार सावरणं अवघड वाटतं, त्याला तुझ्या आईनं खंबीर आधार दिला आणि तुझ्या आजीने त्या काळात घरात सर्वात लहान असूनही खटल्याचं घर काही दिवसात आपलेसं केलं. विजयाताई पुढे बोलत राहिल्या. पत्नी जर शहाणी असेल तर अपूर्णतेत पूर्णत्व मिळवू शकते आणि पती जर शहाणा असेल तर अपूर्णतेलाच पूर्णत्व समजून संसार सुखी करतो. रामायणाची कथा माहिती आहे का? रामायणात शिवधनुष्य पेलण्याचा जो उल्लेख आहे, त्यासाठी रामाला तपस्या करावी लागली होती, पण सीता ते सहज उचलू शकत होती. ही ती पत्नीची ओळख आहे. आसावरी, माझा आग्रह नाही की तू सुजयशी लग्न कर, पण ज्याच्याशी लग्न करशील त्यावेळी एक गोष्ट नेहमीसाठी ध्यानात ठेव. पतीचा चांगला सहचर व्हायचं असेल तर आकाशगंगेच्या उसळत्या जोमदारपणाला आवर घालण्यासाठी शिवाच्या शांतपणाने समतोल साधलावा लागतो. तर पत्नीला कोणतीही पूर्व अट नसतानाही सर्वसंग पारित्याग करून वनात जाऊन पाहणाऱ्या रामाच्या पावलांचे सीतेसारखे अनुसरण देखील करावं लागतं. विजयाताईंचं बोलणं संपलं. त्यांनी टीपॉयवरचा पाण्याचा ग्लास उचलून थोडं पाणी प्यायल्या. चला येते असं म्हणून त्या उठतच होत्या आणि तितक्यातच आई माझी आणि सुजयशी ओळख नाहीये हे खरं आहे, पण ज्या घरात तुमच्यासारखी विचार करणारी अर्धांगिनी आहे, त्या घरातली सून व्हायला मला आवडेल असं म्हणून आसावरी म्हणाली आणि त्यांच्या पाया पडली. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आसावरीने घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली तर लाईक शेअर जरूर करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.